नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. बाबुर्डे बेद येथील गावामध्ये सुरू असलेल्या गौण खनिज उत्खननाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत तात्काळ कारवाईची मागणी केली. शेती व शेतीपूरक व्यवसाय हेच गावकऱ्यांच्या उपजीविकेचे मुख्य साधन असल्याने उत्खननामुळे त्यांच्या जीवनावर गंभीर परिणाम होत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गट क्रमांक 31, 36 व 37 मधील खाणींमध्ये डबल उत्खनन व बोर ब्लास्टिंगचे काम सुरू असून ते अनेकदा रात्री अपरात्रीही केले जाते. या स्फोटांमुळे मोठमोठे आवाज होतात, दगड उडतात आणि परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ पसरते. परिणामी जवळच असलेल्या वस्त्यांमधील पत्र्याची घरे व गोठे हादरतात आणि त्यांना नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. याशिवाय बोर ब्लास्टिंगमुळे काही बोअरवेल व विहिरींचे पाणी आटले असून उर्वरित पाणीही जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जनावरांच्या दुधाच्या उत्पादनात घट झाली असून पशुपक्ष्यांच्या तसेच नागरिकांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे. सततच्या उत्खननामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचीही ग्रामस्थांची तक्रार आहे. या संदर्भात यापूर्वीही प्रशासनाकडे अनेक वेळा अर्ज देण्यात आले, मात्र कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. भविष्यात या खाणींमुळे गावात कोणतीही जीवित किंवा प्राणहानी झाल्यास त्यास प्रशासन, बांबुर्डी बेदचे सरपंच, ग्रामस्थ व सदस्य जबाबदार राहतील, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. डबर खाणी तात्काळ बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. यावेळी निलेश चौबे, कैलास चौबे, सुजाता चौबे, गंगाराम मोहिते, अलका मोहिते, सचिन निमसे, मारुती निमसे, बबई निमसे, वैशाली निमसे, ज्ञानेश्वर चौबे, ललिता चौबे, सारिका चौबे, कविता चौबे, मीराबाई चौबे, मोनिका चौबे, अर्चना चौबे, लहानुबाई चौबे, सोनाली चौबे, मीनाताई खिंगट, छाया चौबे, अनिता निमसे, संदीप निमसे, अतुल चौबे, नीलम चौबे, राहुल चौबे, हेमा चौबे, लता चौबे, सीताराम चौबे, भाऊसाहेब निमसे, रेवनाथ निमसे, कल्पना निमसे आदींसह ग्रामस्थ हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, मी निलेश मच्छिंद्र चौबे, राहणार बाबुर्डी बेन. आम्ही गौण खनिज विरोधात इथे उपोषणासाठी बसलेलो आहे. तर त्या गौण खनिजामध्ये बोर ब्लास्टिंग होते, त्याच्यामुळं आमच्या विहिरीचं पाणी गेलंय, बोरचे पाणी गेलेत. आमचे शेजारी गाया म्हशीचे गोठे 100 म्हशीचे, तर त्यांचं व्यवस्थित रेस्ट न झाल्यामुळे दुधावर त्यांचा परिणाम झालेला आहे. प्यायला पाणी नाही राहिलेले आणि जो चारा आहे त्याच्यावर धूळ उडालेली आहे. मोठमोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग होते, त्याचं प्रदूषण पाण्यात जाऊन भविष्यात हे पाणी दूषित होऊ शकतं. त्याच्यामुळं गावातलं जे जीवन आहे ते बी धोक्यात येऊ शकतं. पर्यावरणाचं कोणतंही त्यांनी परमिशन वगैरे न घेता आणि दहशतीच्या जोरावर मोठ्या प्रमाणात तिथे गौण खनिज होते, वाहतूक होती. आम्ही त्या संदर्भात तहसीलदार साहेब, सर्कल साहेब आणि तलाठी साहेब यांना निवेदन 2-3 वेळा दिलेलं आहे, पण कोणत्याही प्रकारची कारवाई नाही झाली. शेवटी आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांना गौण खनिजाच्या त्यांना पण आम्ही निवेदन दिलं. ते म्हणले कारवाई करू असं आश्वासन दिलं, पण कारवाई झाली नाही. त्याच्यामुळे आमच्यावर उपोषणाची बसायची वेळ आलेली आहे. जर याच्यावर लवकरात लवकर कारवाई नाही झाली तर आमच्यावर उपासमारीची वेळ येईल आणि आम्ही हे आंदोलन आणखी मोठ्या प्रमाणात करू. मी संचित मनोहर चौबे वारंवार अर्ज देऊन गौण खनिजाची दखल घेतली नाही कुठल्याही प्रकारे. कारण शेती जवळ गौण खनिज चालू असताना अचानक बार देणे, कुठलीही कल्पना न देता बार घेणे, कारण जीवितहानी होऊ शकते आणि झालेली ही घटना घडलेली आहे. मी याची कल्पना देऊन वारंवार अर्ज देऊन याची कुठलीही दखल नाही घेतली. आमचे 50-50 जत्राबाचे गोठे असताना आज अद्याप पाणी प्यायला नाही राहिलेलं. एक संत्र्याचं उत्पन्न घेत असताना झाडांना पाणी नाही, हा दुष्काळी विभाग म्हणून घोषित व्हायची पाळी आलेली आहे. कारण भविष्यात मुलांना काहीच राहणार नाहीये, याची शासनाने दखल घ्यावी. नमस्कार, मी सुवर्ण राजेंद्र मोकाते. मी या गावची मुलगी आहे. तर या गावामध्ये आम्ही म्हणजे सभा घेऊन यांना सांगितलं का तुम्ही एक खनिज बंद करा, पण त्यांनी वास्तविक पाहता बंद न करता आम्हाला इथे येण्याची वेळ पडली आणि हे बंद झालं पाहिजे. कारण शेतीचं जे माल आहे तो त्या मालावर धुराळा बसून तोच माल आम्हाला खाण्यात येतो आणि लहान मुलं आहेत. आमच्या भावाचं म्हशी वगैरे आहेत, तर लहान मुलं असल्यामुळे ते कुठल्याही प्रकारची कल्पना न देता बार करतात. तर याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावं हीच आमची ही, नाहीतर आम्ही याच्यापेक्षा मोठं उपोषण करू. याला आम्ही सर्व महिला सहमत आहेत म्हणजे उपोषणाला. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.